आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश हेच आहे की आम्हाला कोणालाही विचारात न घेता राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाचं जे पत्रिका छापली गेली आणि त्याचं जे अनाधिकृत ओपनिंग झालं, हा उद्देश आहे की कुणालाही विचारात न घेता नगराध्यक्षांना संबंधित नगरसेवकांना कुणालाही विश्वासात न घेता कुठलीही परवानगी, प्रशासकीय परवानगी न घेता पत्रिका छापली गेली आणि त्या बागेचं उद्घाटन. बरोबर आहे. तुम्ही कुणाला विश्वासात न घेता हे कार्यक्रम केला, परंतु तिथं निष्ठून झालेलं काम झालेलं आहे, त्याच्यावर काय करणार आहात? आपण त्याच्या थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून ठेकेदारावरती कारवाई केली. आता त्यांनी म्हणतात की अहवाल आलाय, तुमच्या समोर उत्तर दिलं नाही आलेला, तुमच्या समोर उत्तर दिलं. आता त्यांनी आमदार समाधान आवताडेने सांगितलं होतं की पोलीस स्टेशन पर्यंत जाण्यापेक्षा हा मुद्दा चर्चेतून देखील सुटला असता, इथपर्यंत जाण्याची काय गरज होती. तर आपण त्यांच्याशी चर्चा वगैरे केली उद्यानाच्या उद्घाटनासाठी. आम्ही उद्यानाच्या उद्घाटनासाठी पोलीस स्टेशनला गेलो नव्हतो. आम्ही आमच्या नगरपालिकेचा लोगो वापरून अनाधिकृत पत्रिका छापली, त्या संबंधित इसमावर कारवाई व्हावी यासाठी गेलो. हा उद्यानाच्या उद्घाटनाचा विषय नव्हता. पत्रिका कुणी छापली आम्हाला विश्वासात न घेता, उद्या आमचे राजीनामे छापतील. आमदार समाधान आवताडेने विरोधकाकडून असा आरोप होतोय की तुम्ही मुख्याधिकाऱ्यांना दमदाटी करून पत्रिका छापू दिली नाही, त्यांचं नाव त्यामुळं दुसऱ्या पत्रिकेतनं कट करण्यात आलं. मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला म्हणजे माहिती स्वतः सांगितली की आपल्याला प्रशासकीय कार्यक्रम नाहीये, आपल्याला न विचारात घेता पत्रिका छापू. मुख्याधिकाऱ्यांना माहिती व्हायच्या अगोदर पत्रिका सोशल मीडियावर आली आहे. पहिल्या पत्रिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांचं नाव होतं ती पत्रिका सुद्धा कुठल्याही हाकी मॅडमच्या किंवा मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय छापली गेली आहे. त्यांनी त्यांचे संस्कार दाखवले ना असते तर एक तर ते उद्यालाच आले नसते आणि दुसरी गोष्ट भारत नानांचे संस्कार नाही आहेत, ते घरातून सुनाबाळींना बाहेर काढण्याचे, त्या अवताडे घराण्याचे कदाचित संस्कार असतील. नानांनी मला मुलीसारखं सांभाळलेलं आहे, त्यांना 2 मुलं आहेत, मग उद्या येणाऱ्या सुनांना ते घराच्या बाहेर काढणार आहेत. लोकप्रतिनिधी आहेत, महिलेवर बोलताना त्यांनी भान बोलावं. आपण नगराध्यक्ष झाल्यापासून केले जात आहे. जी पंढरपुरातली अपूर्ण कामं चालू आहेत, कोणती कोणती अपूर्ण कामं चालू आहेत, श्वेतपत्रिका आहे आहेत ना ती तुमच्याकडे आम्ही देऊ. मॅडम 70% घेता म्हणून आरोप केले जात आहेत सोशल मीडियावर. मी आले 3-4 महिन्याखाली. नाही परवा दिवशी सोशल मीडियावर सोशल मीडियावर सुद्धा आरोप केले जात आहेत. सुद्धा आमदार साहेबांनी सुद्धा तुम्ही टक्केवारी घेता म्हणून या सगळ्या घटना थांबवता असा आरोप केला, याबद्दल काय सांगतो? हे बघा, लोकप्रतिनिधी माझ्यावर टक्केवारीवरून आरोप करणे हे हास्यास्पद आहे. ज्यांचं अख्खं आयुष्य टक्केवारीवर गेलं त्यांनी माझ्यावर टक्केवारीवर आरोप करणं म्हणजे सोच एका की बिल्ली चले हजको. स्वतः ठेकेदार आहेत. आमदार होताना सुद्धा शेजाऱ्याला जिथं माझ्यावर आरोप करताना शेजारी उभं राहिले होते ना, त्यांना टक्केवारी देऊन आमदार झालेले आहेत. बावनकुळे साहेबांसमोर शंभऱ्या पोरांच्या बोलणी खाऊन टक्केवारी देऊन यांना आमदार व्हायला लागते. ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय आहे? यांना पंढरपूरमध्ये यायचं म्हटलं तर विचारून यावं लागतं आणि जे स्वतः ठेकेदार आहेत त्यांनाच जास्त टक्केवारीतलं माहिती. माझ्या वैयक्तिकवर ह्याच्यावर बोलायला जाऊ नका. तुमचं काढायला गेलं तर लईच वाईट निघेल. आणि लोकप्रतिनिधींनी महिलांवर बोलताना जरा म्हणजे भान ठेवून बोलावं, स्वतःचे संस्कार इथं पाजळू नयेत. 5% घेऊन 5 कोटी रुपयाच्या आता ती 5% एक फेसबुक पोस्ट व्हायरल होते. काय डांबर सुद्धा रस्त्यावरच पोटात गेलं यांच्या. संडास बाथरूम मध्ये सुद्धा यांनी खाल्ले. 5% नगरपालिकेचा जो उद्देश नाही कोणाला उद्देश 40 वर्ष यांनी नगरपालिकेत काही सुद्धा ठेवलं नाही, आता खायला मिळेना म्हणून. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो परवा दिवशी यांनी सांगितलं की बाकीची जी कामं आहेत नगरपालिकेकडे टेक्निशियन नाही आहे आणि ती PWD कडे वर्ग करा म्हणून सांगितलं. 2014 साली तुकाराम मुंडे कलेक्टर असताना 110 कोटीची कामं तुकाराम मुंडे म्हणत होते की नगरपालिकेकडे प्रवर्ग करू नका, बरोबर आहे. आणि तरी सुद्धा परिचारकांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकून ती नगरपालिकेकडे प्रवर्ग करून नगरपालिकेने केली ती कामं 110 कोटींची. त्यावेळेस ती चालली कामं. तेच टेक्निशियन आता देखील आहेत. म्हणजे त्या काळी ती कामं चालत होती पण आता चालत नाहीत. आता ती PWD कडे वर्ग करा म्हणते. म्हणजे त्यावेळीचे टेक्निशियन आता देखील आहेत, फक्त नगराध्यक्ष बदलले.
म्हणून म्हणजे आता त्यावेळेस मलिदा खायला मिळत होता म्हणून PWD कडे चालत होते, आता मलिदा खायला मिळत नाही म्हणून PWD कडे वर्ग करा म्हणून असं चाललेत. कशासाठी हा म्हणजे हट्ट चालू आहे? आगस्ताळीपणा कोण करते? आमदार करते कमी करते? त्याचा विचार तुम्ही करावा आणि बोलताना जरा म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी बोलताना भान ठेवून बोलावं एवढंच मला सांगायचं आहे. टक्केवारीची भाषा त्यांनी करू नये. लोक त्यांना उत्तर देतील. मंगळवेढ्यापासून पंढरपूरपर्यंत टक्केवारीवर कोण चाललंय ही सगळ्या सोशल मीडियाला सगळ्यांना माहित आहे कोण टक्केवारी करते. बाग त्यांनी काल उद्घाटन केलंय, आता बाग सुरू राहणार आहे का बंद राहणार आहे परत? कारण काल कुलूप लावलं होतं. सांगितलं की सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून बागचाली. म्हणजे आता सध्या नाही हे चालू. असं का करतात असं वाटतं तुम्हाला? आता मला तर असं वाटते की त्यांचे कार्यकर्तृत्व जपण्यासाठीचा हा अट्टास आहे असं मला वाटते. कारण कदाचित ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी सोयीसुविधा ज्यावेळेस तयार होतील, टॉयलेट बाथरूमची सोय होईल त्यावेळेस पहिला मतदान तुम्हाला नाही, ऐका ना. सगळ्यांच्या असते. मॅडम का त्यांना 2029ची भीती वाटते का? आता ते त्यांनाच विचारायचं. जनतेला नाकारले. हे बस पंढरपुरातल्या नागरिकांना अशा गोष्टीचा किती दिवस सामना करावा लागेल? अशा गोष्टी त्यांनी कामं अडवायचे, तुम्ही विरोध करायचा. आम्ही कुठल्याही चांगल्या कामांना विरोध करत नाही. चांगल्या कामांना कुठलाही विरोध करत नाही. पंढरपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे काम चांगलं असेल ते आम्ही त्यांच्या सोबत आहोत. विकासाच्या दृष्टिकोनातून कुठल्याही याच्यामध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहू, त्यांच्या 2 पावलं पुढे जाऊन काम करू. याच्यावर पण तोडगा निघेल? नक्कीच निघेल. फक्त कुठल्याही चुकीच्या गोष्टींना आम्ही म्हणजे थारा देणार नाही. अशा अर्धवट कामांच्या कुठल्याही म्हणजे पाठीशी घालणार नाही. मग उद्या उठून हे कुठल्याही अर्धवट गोष्टींचं उद्घाटन करत फिरतील, पण याला आपण पाठीशी घालायचं का?